खूप मिक्स फीलिंग्ज आहेत. डेफिनेटली आता आपल्याला रोज सेटवर यायचं नाही आहे. पुन्हा संजना म्हणून आपल्याला कॅमेरासमोर उभं राहायचं नाही आहे. संजना आजची मुलगी असल्यामुळे ती तेवढी स्पष्ट वक्ता आहे. ती फार हे नाही आहे की मी सगळं मनात ठेवेन, सगळं त्रास सहन करेल वगैरे अशी नाही आहे. सकाळी 6 वाजता एपिसोड जो लागतो तो मी आजही बघते. पुन्हा नेगेटिव्ह कॅरेक्टर ऑफकोर्स करायला आवडेलच. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती संजना म्हणजेच रुपाली. रुपाली कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. रुपाली 5 वर्ष गेली, 5 वर्ष ही मालिका गाजतीये, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आत्ता कुठेही कथा संपतीये किंवा मालिका निरोप घेतीये. काय सांगशील, तू सुद्धा या प्रोजेक्टचा इतका महत्त्वाचा भाग होतीस, सिंक झालंय किंवा काय, म्हणजे काय फिलिंग्स आहेत सध्या? हां, एखादी गोष्ट जेव्हा सुरू होते तेव्हा ती संपते हे आपल्याला माहीत असतं. कधी ना कधीतरी ते संपणार आहे हे आपल्याला माहीत असतं. पण संपणार आहे म्हणजे इट्स नॉट दी एंड, इट्स अ न्यू बिगिनिंग फॉर एव्हरीबडी असं मी म्हणेन. आणि या 4.5-5 वर्षात भरभरून दिलं आहे या सिरियलने, या प्रोजेक्टने सगळ्यांनाच. म्हणजे खऱ्या अर्थात सगळे ग्रो झालेत, सगळ्यांची ग्रोथ होताना बघितलेली आहे. खऱ्या अर्थाने खूप समृद्ध केलं आहे सगळ्याच कलाकारांना, टेक्निशियन्सना, एव्हरीबडी. म्हणजे डेफिनेटली एवढी वर्ष काम करतो आहे सातत्याने, रोज येऊन हा एक एक्सटेंडेड फॅमिली आणि कुटुंब झाल्यासारखं झालं आहे. सो पण आत्ताच्या आपण जेव्हा गोष्टी बघतो तेव्हा सगळंच कुटुंब एकत्र राहताना आपल्याला दिसत नाही. प्रत्येकजण कामानिमित्त इथे तिथे असतं. सो तसंच काहीसं ह्या घरट्यातनं सगळे जे पक्षी ज्यांना खूप बळ मिळालं आहे पंखातनं आणि उंच झेप घेण्याची ताकद दिलेली आहे या प्रोजेक्टमुळे. सो मला वाटतं की ह्या घरट्यातले सगळे कुठे ना कुठेतरी उडणार आहेत. हाय एक लीप ऑफ फेथ घेऊन उडणार आहेत आणि काही काही आपल्या गोष्टींप्रमाणे मोठमोठे प्रोजेक्ट्स करतील यापुढे आणि कधीतरी एकत्र येतील. जसे आपण गावी जेव्हा जातो तेव्हा सगळे एकत्र कुटुंब येतं काही सणावाराला, तसं काही कधी कधी येतील. सो मला खूप मिक्स फिलिंग्ज आहेत. डेफिनेटली आता आपल्याला रोज सेटवर यायचं नाही आहे काही दिवसांनंतर आणि पुन्हा संजना म्हणून आपल्याला कॅमेरासमोर उभं राहायचं नाही आहे. पण जसं मी मगाशी पण म्हटलं की एखादी गोष्ट सुरू होते ती कधीतरी संपते ती तुमच्या बेटरमेंटसाठी सुद्धा संपते, अजून काहीतरी एक्सप्लोअर करण्यासाठी सुद्धा संपते. आणि स्काय इज द लिमिट ह्या गोष्टी जर आपल्याला अनुभवायच्या असतील तर त्या गोष्टी तिथे संपवायला हव्यात आणि संपायला हवं, तरच तुम्ही अजून कुठपर्यंत तुमचा पल्ला गाठू शकता. कारण प्रत्येकाची इथे ना कोणाचंच डेस्टिनेशन ठरलेलं नाही आहे की हां हे एवढंच ओके झालं नाही. प्रत्येकाची एक वेगवेगळी भूक आहे आणि काहीतरी अचीव करायचं आहे, काहीतरी एम्स आहेत, गोल्स आहेत. पुढच्या 5 वर्षात मी स्वतःला इथे बघते, मी हे बघते, मला हे करायचं आहे. सो ह्या 12-14 तासाच्या शेड्यूलमध्ये बऱ्याच जणांना त्या सगळ्या गोष्टी करता आलेल्या नाही आहे. तर मला असं वाटतं की हा एक छोटासा जो एक स्टॉप गॅप असेल त्याच्यामध्ये बऱ्याच प्रत्येकाच्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याला प्रत्येकजण सरप्राईज करेल की अरे क्या बात आहे, तू हे करतोयस, तू ते करतोयस, हे असणार आहे. सो आय एम हॅपी अबाउट इट. पण रुपाली, आत्ता तुला आठवतं का की तू पहिल्यांदा संजना म्हणून कॅमेरा कधी फेस केलेला किंवा जेव्हा तुला विचारणा झाली तेव्हा काय वन लाईन देण्यात आलेली आणि ते ऐकल्यानंतर तुझे काय थॉट्स होते? मला जेव्हा नमिताचा कॉल आला होता तेव्हा नमिताने मला हेच म्हटलं होतं की ही असं वन ऑफ द असं नाही आहे, दिस इज अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ द शो आणि खूप घडामोडी घडतात ह्या कॅरेक्टरमुळे. आणि बरं ती नेगेटिव्ह अशी नाही आहे, ती ह्युमन आहे, पण सिच्युएशनल ती कशी रिॲक्ट करते अशी आहे. संजना आजची मुलगी असल्यामुळे ती तेवढी स्पष्ट वक्ता आहे. ती फार हे नाही आहे की मी सगळं मनात ठेवेन, सगळं त्रास सहन करेल वगैरे अशी नाही आहे. आणि अनिरुद्धवर तिचं खूप प्रेम आहे आणि त्याच्यासाठी ती काहीही करू शकते अशा पद्धतीचं एक. आणि ऑफकोर्स मला ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ना मला वर्क सॅटिस्फॅक्शन खूप महत्त्वाचं आहे की मी घरी जाताना आज आपण हा सीन कसा केला आणि अजून मी आजही सकाळी माझं रोजचं रुटीन आहे की सकाळी 6 वाजता एपिसोड जो लागतो तो मी आजही बघते.
ह्याच्यासाठी पण बघते की मला माझा पण अभ्यास करायचा असतो की मी आता अजून काय वेगळं करू शकते. कारण जेव्हा आपण एक एक कॅरेक्टर करत असतो तर ते मोनोटोनस होण्याची भीती असते किंवा ते कानाला खटकण्याची भीती असते. मग तो कर्कश आवाज असू देत किंवा एक्सप्रेशन असू दे किंवा काही असू दे. सो मला त्याच्यामध्ये काय खेळता येईल, अजून काय वेगवेगळं प्रेक्षकांना देता येईल आणि मला स्वतःला सुद्धा अजून किती चॅलेंजेस देता येतील हेही मला बघायचं असतं. म्हणून पण मी एपिसोड्स रोज बघते. आजचा एपिसोड पण मी बघितला. सो मला वाटतं की जेव्हा नमिताने सांगितलं तेव्हा माझ्यासाठी असं होतं की, आणि ती म्हणाली की मला परफॉर्मर हवी आहे आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि चॅलेंज पण होतं की अच्छा आपल्याला परफॉर्म करायला मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक कलाकाराला मला असं वाटतं की हे हवं असतं की परफॉर्म करायला, म्हणजे बॅटिंग करायला मिळणार आहे तुला आणि ती बॅटिंग करायला मिळाल्यानंतर तुला ते उचलून फक्त बॉल्स मारायचेत अशा पद्धतीची प्रत्येक कलाकाराची ही भूक असते. आणि ते जेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा माझ्याकडे हो एवढंच उत्तर होतं. बाकी मग मी जेव्हा आले तेव्हा मला वाटतं पहिला एक फोन कट झाला होता, ज्याच्यामध्ये माझा चेहरा वगैरे रिव्हील झाला नव्हता. फोन कट होता, जो अनिरुद्धशी मी बोलत असते तो फोन कट झाला. आणि नंतर मग आमच्या तिघांचा सीन झाला, माझा, अनिरुद्धचा आणि अरुंधतीचा. तो इथेच याच परिसरात झाला होता, तुळशी वृंदावनापाशी. सो तो सीन होता. आय थिंक मी मार्च एप्रिलमध्ये तो सीन आम्ही इथे शूट केला होता. सो पहिल्यांदा जेव्हा संजना फेस केलं तेव्हा असं काही दडपण असं नव्हतं की मी कसं करेन असं दडपण नव्हतं. पण हो मी माझ्या स्टाईलने संजना करेन हे नक्कीच होतं. म्हणजे आमचा जो डिरेक्टर आहे रवी करमरकर त्याने पण मला आणि प्रत्येकजण सांगतं की थोडंसं अभ्यास करण्यासाठी आधीचे काही एपिसोड्स बघ किंवा काय. पण मी ते टाळले बघायचे आणि माझ्याकडे कारण होतं की मला ते बघून तेवढ्या बॉक्समध्ये काम करायचं नव्हतं. मला आउट ऑफ द बॉक्स जाऊन काम करायचं होतं. आउट ऑफ द बॉक्स जाऊन संजना तशी लिहायची होती आणि तशा म्हणजे ऑफकोर्स लिहिली नमिताने ती असं नाही, पण ती माझ्या पद्धतीने साकारायची होती की ती अशी दिसेल, ती असं बोलेल, तिची स्टाईल अशी असेल, ती प्रत्येक गोष्ट करताना बोलताना तिची ही स्टाईल असेल किंवा अशा पद्धतीने एक तिचं ड्रेसिंग असं असेल. सो हे खूप वेगळ्या पद्धतीने मला करायचं असल्यामुळे मी ते ते एपिसोड्स बघितले नाही. सो दडपण असं नव्हतं, पण फक्त हां एक्सेप्टन्स होईल की नाही, एक्सेप्टन्स मिळेल की नाही सगळीकडनं त्याची थोडीशी भीती होती. बट टचवूड सगळ्यांनी एक्सेप्ट केलं आणि संजनाला तेवढं भरभरून प्रेम मिळालं, त्यामुळे आनंद आहे. मी तुझी हिंदीमधला शो किंवा त्यात असलेली तुझी पॉझिटिव्ह भूमिका तीही पाहिली आहे, तुझा रिॲलिटी शो देखील पाहिला आणि इथे ग्रे शेड किंवा तू लीड विलन म्हणूयात किंवा ट्विस्ट आणणारं कॅरेक्टर आहे तुझं असं हेही पाहिलं आहे. पण यापुढे रुपालीला कशा प्रकारची कामं करायला आवडतील किंवा जर विलनचं आलं तर तेही करायला आवडेल का? ऑफकोर्स विलनचं आलं तर करायला आवडेलच, पण मग विलनचं आल्यानंतर जशी संजना तुम्हाला 4-4.5-5 वर्ष दिसली तशी तुम्हाला डेफिनेटली दिसणार नाही. तर तेही माझ्यासाठी एक वेगळं परत चॅलेंज असणार आहे की आता 4 वर्ष लोकांनी या संजनाला असं बघितलंय किंवा मला असं बघितलंय काम करताना किंवा काय असं वेगळं अजून काय करू शकते. सो ते माझ्यासाठी पण मजेशीर असणार आहे तो प्रवास, की मला परत पुन्हा ती पाठी कोरी करून त्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये मला जावं लागणार काय, मला जायचंच आहे. आधी मागचं सगळं पुसून कोरी पाटी घेऊन की ओके आता हे एक XYZ कॅरेक्टर आहे, आता ह्याचं एक वेगळं बेंचमार्क असेल, ह्याची एक वेगळी ओळख असेल आणि ते मला नक्कीच करायला आवडेल. चॅलेंजिंग असेल, म्हणजे जर पुन्हा नेगेटिव्ह कॅरेक्टर ऑफकोर्स करायला आवडेलच, कारण नेगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये खूप सारे शेड्स असतात, खूप खेळायला मिळतं, छान छान दिसायला मिळतं. म्हणजे मी एक वाक्य इथे आई कुठे काय करते ज्या सेटवर लिहून ठेवलं होतं की कुणाचंही लग्न असू देत, मग इवन जानकीचं लग्न असू देत, नटणार संजना, मग काही असू दे. आणि ते मी या सिरियलला डे 1पासनं आता शेवटच्या एपिसोडपर्यंत मी ते करत आलेले आणि करणार आहे. सो पुढच्या प्रोजेक्टमध्ये पण तशाच गोष्टी करण्याचा प्रयत्न असेल की ह्याच्यापेक्षा वेगळं अजून काय करता येईल मला. त्यामुळे आता आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की नक्की कोणत्या भूमिकेतून किंवा कोणत्या प्लॅटफॉर्ममधून रुपाली आमच्या भेटीला येईल. पण थँक्यू सो मच, खूप छान होती तुझी जर्नी मालिकेतली, आम्हाला खूप आवडली. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आजपर्यंत तुम्ही
खूप सारं प्रेम दिलं आहे प्रत्येक कॅरेक्टरवर, आई कुठे काय करतेवर आणि स्पेशली संजनावर सुद्धा. मला कधीच असं हेटरेटवाले कॉमेंट्स आलेले नाहीत आणि खूप वॉर्मने सगळे येऊन भेटलेत. कालही काही मंडळी आले होते, तेही येऊन म्हणाल्या की बाई बाई होत्या, म्हणजे मधुराणीच्या ओळखीचे होते. एक बाई म्हणून मला त्यांच्याकडनंची ही कॉम्प्लिमेंट येणं मला फारच मनाला भावली ती, की तुझ्या बाजूने विचार करावासा वाटतो. असं त्या म्हणाल्या, की तू जे बोलतेस, तू जे मांडतेस त्याच्याबद्दल कुठेतरी विचार करावासा वाटतो. असं बाईने म्हणणं हे माझ्यासाठी खूप मोठी पोचपावती आहे. कारण जसं संजनाचं जे कॅरेक्टर आहे ते बघता कोणत्याही बाईला माझा विचार करावासा वाटेल किंवा संजनाचा विचार करावासा वाटेल असं फार रेअर ऐकायला मिळेल. पण हे जेव्हा मला मिळालं तेव्हा मला मला खरंच खूप छान वाटलं, की वा गुड. म्हणजे जसं नमिताने पहिल्या दिवशी म्हटलं होतं, की ती ह्युमेन आहे. ती काही नेगेटिव्ह नाही, पण सिच्युएशनल ती कशी रिॲक्ट करणार आहे त्याच्यावरती. सिच्युएशन तशी घडत गेली आणि संजना तशी ती काही वाईट कायम कधीच नव्हती. पण सिच्युएशनमुळे ती तशा पद्धतीने वागत गेली. सो ते तिचं जे म्हणणं आहे ते प्रेक्षकांपर्यंत करेक्ट पोचलं. त्यासाठी मला खरंच नमिताचं कौतुक करावंसं वाटतं, की तिने शेवटपर्यंत ती थिन लाईन क्रॉस केली नाही आणि ती मलाही करू दिली नाही कधी. त्यामुळे म्हणूनच प्रेक्षकांचं संजनावरती इतकं प्रेम मिळालं प्रेक्षकांचं आणि आहे. सो थँक्यू सो मच आजवर दिलेल्या ह्या सपोर्टसाठी आणि पुढील वाटचालीसाठी तुमच्या आशीर्वादाने सज्ज आहे. सो पुढील वाटचालीला सुद्धा तुम्ही असाच सपोर्ट कराल आणि असंच प्रेम द्याल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.